वरांचं सहर्ष स्वागत आहे. विजयदीप खोपरेवाडा आयोजित आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा महा मेळावा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसातील हा चौथा मॅच आपण पाहतोय पहिल्या फेरीतील आई जीवदानी स्फोट गिरीज अगेन्स्ट आपण पाहतोय होली क्रॉस घोडबंदर. मागच्या आठवड्यामध्ये दोन्ही संघांना मात्र एक एक पारितोषिक आपल्या नावावरती कोरले. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर पुमण या ठिकाणी मात्र प्रथम क्रमांक पटकावला, तो म्हणजेच जीवदानी गिरीज संघानं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर टायगर चषकामध्ये नंबर 2 चं पारितोषिक पटकावलं होली क्रॉस घोडबंदर या टीमनं. काय जबरदस्त खेळ राहिला होता होली क्रॉस घोडबंदर टीमचा, खास करून महेश मोहिते आणि पवार बंधूंचा मात्र खेळ चांगला राहिला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिलिंद नाईक ने देखील चांगला खेळ केला होता, परंतु या ठिकाणी ही स्पर्धा वेगळी आहे, संघ वेगळा आहे. आणि बघूया आता मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये कशा प्रकारचा खेळ राहतोय या दोन टीमचा. टॉस आपण पाहिला तर तो म्हणजे जिंकला यावेळेस होली क्रॉस घोडबंदर टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती आपण बॅटर पाहिले तर महेश मोहिते, टेनिस विश्वातील एक मोठं नाव. वसई तालुका आदिवासी क्रिकेट मध्ये अगदी जोमानं त्याचं घेतलं जातं. आकाश दानवीचा हा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिला तर सुंदर गॅप मध्ये चेंडूला ढकलले, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने मात्र हा चेंडू मात्र या ठिकाणी अडला गेलाय. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मिडविकेटच्या दिशेनं सुंदर फटका होता. कव्हर ड्राईव्हचा महेश मोहितेचा मिळतील त्याला 2 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन लेट कटचा हा फटका खेळलाय महेश मोहिते. मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणाने रोमहर्षक अशी स्पर्धा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे खोपरेपाड्याचं मैदान आणि निश्चितच या जबरदस्त मैदानावरती एक यशस्वी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आई महामाई देवी चषक 2025 चा हा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. आज या स्पर्धेला पहिला दिवस आहे आणि शुभारंभ झालाय आजच्या दिवसामध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडवा बॅटनं चेंडूला हा पॉली घेतला, चेंडूला पाठवलं मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, एकदा वेगाने पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहतोय. थोडासा डेंजर झोन मध्ये अडकला होता फलंदाज महेश मोहिते, परंतु चेंडूची फेकी आणि थोडीशी फील्ड पोझिशन देखील चुकीची ठरली गेली. परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. पॉवर प्लेचा हे षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा लेटकरचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो स्लिम ऑनच्या दिशेनं. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते 6च्या घरामध्ये. चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातील ते म्हणजेच 5. आता मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. पॉवर प्लेचं हे षटक आकाश दानवीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नंबर 1 चा खेळाडू म्हटलं तर वसई तालुका आदिवासी क्रीडा मध्ये आकाश धानवी हा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हे पहिलं षटक संपन्न झालंय आकाश धानवीचं. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होली क्रॉस घोडबंदर टीमनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि धाव फलकावरती धावा लावल्यात, त्या म्हणजेच बिनबाद 7 धावा. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये एक लेजंड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो, संतोष डावळे. यंगस्टार पापडीच्या माध्यमातून एक मोठे क्रिकेट त्याने देखील खेळलेत आणि ब्लॅकवर्डच्या सामन्यामधून आपण पाहिलं तर जीवदानी गिरीजच्या माध्यमातून देखील चांगला खेळ त्याचा देखील राहिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. एक सातत्याने चांगला गेम चेंजर खेळाडू त्याला देखील म्हटलं जातं. बॉलिंग असो, फिल्डिंग असो, एस्टिरेक्शन असो की मग डीप मिड विकेट, लॉंग ऑन मिड, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग, कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याला उभं करा. चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला अनेकदा खेळताना जरूर पाहायला मिळालाय. यावेळेस गोलंदाजी क्रमवरती आणि प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची क्षमता किमिया याच्याकडे आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा होता आणि निश्चितच डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू
मी तर म्हणेन वेगवेगळ्या टप्प्यावर टाकण्यासाठी माहीर आहे हा गोलंदाज. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, यॉर्कर. यावेळेस हा ओव्हर पिच बॉल होता आणि एक सिंगल धाव मात्र ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 8 या कड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका एका धावेसाठी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये तरसावं लागतं. राजकारणाचा आपण विषय जर घेतला तर एका मताला, आणि त्याच्यानंतर शाळेचा विषय जर आपण घेतला तर एका गुणाला खूप काही महत्व आहे. तसंच क्रिकेटचं देखील आहे. क्रिकेटमध्ये देखील एका एका धावेला खूप काही महत्व आहे मित्रांनो. या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी पाहिलं तर एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या दिशेनं, परंतु पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय महेश मोहिते या खेळाडूचा खेळ. इज आउट. धन्यवाद. डीजे जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने सुद्धा आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे. मात्र संघर्ष चालू ठेवला होता समुद्रपर्यंत पोहोचण्याचा, आणि या ठिकाणी देखील संघर्ष चालू ठेवावा लागेल एक मोठा बॅटिंग टोटल स्कोर उभा करण्याचा. आणि यावेळेस आपण पाहिला तर एक फलंदाज बाद झाला महेश मोहिते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर फलंदाज जयेश पवार इन झालाय आणि आल्या आल्या जयेश पवारनं दाखवली आहे या ठिकाणी पॉवर, आणि चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. तू नाचपुरी डीजेच्या तालावर, छान खाली शपून दिसत तुझ्या गालावर. धन्यवाद. डीजे येतो ट्रेलर है, ये तो जयेश पवार है. अभी तो भावेश पवार आने वाले हैं मैदान के अंदर. अरे भावेश पवार देखील आहे होली क्रॉस घोडबंदर टीम मध्ये, आणि आल्या आल्या या ठिकाणी आपण पाहिलं तर जयेश पवारनं पॉवर दाखवले ती म्हणजेच संतोष ढावळेच्या विरोधामध्ये. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार, आणि षटकारनं धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. काय जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला. एवढंच षटकातील पुढचा बॉल. हा वेगवान बॉल होता, चेंडूला गॅप मध्ये ढकलले, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. आलाय हा चौकार. 4 रन. धन्यवाद. डीजे म्हटलं जातं ना, आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. आणि काय जबरदस्त आहे शेवटच्या 2 बॉल वरती जयेश पवारचा हा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आता मात्र संघाला एक चांगल्या स्थितीकडे पोहोचवत असताना धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले होली क्रॉस घोडबंदर टीमचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. अजून सुद्धा आपण पाहिलं या ठिकाणी तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बघूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल जीवदानी स्पोर्ट गिरीश संघा समोर, कारण जीवदानी गिरीश संघ म्हटलं तर एक मोठं नाव, अनेक पारितोषिक त्यांच्या नावावरती देखील आहेत. आणि सध्या तरी आकाश दानवी भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. संतोष डावळे देखील यावेळेस काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. आलाय मिलिंद नाईकच्या बॅट मधला हा चौकार. 4 रन. धन्यवाद डीजे.
मिलिंद नाईकच्या बॅट मध्ये आला हा चौकार. चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23च्या घरामध्ये. यावेळेस हवाई हल्ला केलाय. हवेमध्ये हा शॉट आपल्याला पाहायला मिळतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे मयूर त्या ठिकाणी होता आणि पकडतोय झेल आणि समाप्त झालाय. फलंदाज आपण पाहिला तर मिलिंद नाईकचा खेळ आउट. धन्यवाद अडीचे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या 23 असताना आता मात्र दुसरी विकेट डाऊन झाली आहे होली क्रॉस घोडबंदर टीमची. जे सलामीवीर होते ते मात्र तंबूला परतलेत. आता मात्र मैदानाच्या आत मध्ये इन होतोय तुषार शेलार. तुषार शेलार म्हटलं तर आणखी एक मोठं नाव होली क्रॉस घोडबंदर टीमसाठी. अनेक चांगला खेळ त्याचा देखील राहिलाय. चांगला रोल त्याने देखील प्ले केलाय आपल्या टीमसाठी. विवेक गोवारीच्या विरोधामध्ये कशा प्रकारचा खेळ राहील यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू सोडून दिलाय. पंच भावेश भोईर सरांच्या माध्यमातून हा वाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. इष्टाच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24च्या घरामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन झाले विवेक गोवारीचं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर नो टाकलाय. ओव्हर स्टेप आणि तेच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल. चेंडूच्या हाताळणी आपण पाहिले तर अतिशय जबरदस्त होती परंतु ओव्हर स्टेप करून राहिलेत गोलंदाज विवेक गोवारी. आणि ज्यावेळेस पंचांच्या डोक्यावरती ती चक्री घुमते ना तेव्हा मात्र फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी असते. ती चक्री कुठली तर मग ते फ्री हिटचं सिग्नल असतं. आणि यावेळेस फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळाली तुषार शेलारला. यावेळेस मिस्टाम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 27-27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या तिसऱ्या षटकातील 27 धावा धाव फलकावरती लागलेत. यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषा बाहेर गोल. षटकार बेकार. धन्यवाद डीजे कालेर का दिलेर सुजित तात्या यांच्या नावानं हे सुंदर गीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपले यावेळेस षटकातील पुढचा बॉल हवाई हल्ला केलाय. उंची जास्त दिशा कमी समोरच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट केलाय. 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते. कॉलिंग खूप महत्वाची होती आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल झाली आहे ड्रॉप. कॉलिंग खूप महत्वाची होती आणि ती होताना दिसली नाहीये. झेल झाली आहे ड्रॉप. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 35-35 आकड्यावरती. अजून सुद्धा एक चेंडू बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. वेग गोवारीचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि निश्चितच चांगले बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये होतंय तुषार शेलारच्या माध्यमातून आणि त्याला चांगला साथ देतोय जयेश पवार. यावेळेस सुंदर हात चेंडूची हाताळणी होती मात्र तेवढाच चांगला फटका तुषारच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्हचा मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 36 आकड्यावरती. 12च्या सरासरीनं सध्या तरी धाव फलक या ठिकाणी ऑन ठेवलाय होली क्रॉस घोडबंदर टीमनं. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय आणि आतापर्यंत आपण पाहिला तर
तो निर्णय त्यांच्या बाजूने लागला असं मला काही हरकत नाही, कारण 12च्या रन रेटनं सध्या तरी ते चाललेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र पाहूया चौथं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज वापरला जाईल. मला संघाचा संघनायक मयूर भोईर सुद्धा इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या 36. शेवटचं स्लॉगरचं षटक बाकी आहे. मयूर भोईर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय गोलंदाजी करण्यासाठी. ऑन स्ट्राईक होते बॅटर आपण पाहिला तर तुषार भोईर सध्या तरी चांगले बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक मध्ये त्याला आपण पाहू शकता. पहिला बॉल हॅपटाकर होता, हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. बुडत्याला काडीचा आधार आणि शतरक्षकाला गोलंदाजाला शतरक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती, परंतु म्हटलं जातं ना चुकीला माफी नाहीये. झाली आहे मिस्टेक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, झेल झाली आहे ड्रॉप. जयेश पवार आहे ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता जयेश पवारला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडीशी घाई केली आहे तुषार शेलारनं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याची देखील विकेट गमावावी लागते या ठिकाणी. आउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. म्हटलं जातं ना क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये, आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. कारण म्हटलं जातं रात्र नाही स्वप्न बदल, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. यावेळेस आपण पाहतोय जयेश पवारचा हा पॉवर हिट षटकार. धन्यवाद डीजे. काय जयेश पवार मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 43. म्हटलं जातं हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच, मात्र प्रयत्न करणं सोडणार नाहीये आणि करतोय या ठिकाणी जयेश पवार प्रयत्न. यावेळेस चांगला फटका आहे पुन्हा एकदा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक 2 पुढे आलेत. ओ हो हो हो, क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. चेंडूची फेकी थोडीशी खराब आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये मिळाला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या होत्या, परंतु 1 शॉटचा इशारा म्हणजे फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 44 44 आकड्यावरती. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेकी देखील सुंदर झाली आहे. शॉर्ट मिडॉनला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण लावलं होतं जयेश पवारच्या खेळीसाठी आणि त्याच्यामध्ये त्याला पकडले गेलंय. रनआउटच्या सुरूमध्ये त्याची पकडली आहे मोठी विकेट. जयेश पवार आउट. धन्यवाद डीजे. 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. राकेश ऑन स्ट्राईक वरती आणि राकेशच्या विरोधामध्ये चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय. 1 धाव मात्र ठिकाणी पूर्ण झाले. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 45च्या घरामध्ये आणि लक्ष असणार आहे 46.
आणि बघूया 46 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. घेऊया त्या अगोदर एक छोटासा आपण डीज ब्रेक. जाऊया महेंद्र पवार यांची देखील पॉवर आपण पाहूया. धन्यवाद अडीच, धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहतोय आई माई देवी चषक 2025. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केले स्वर्गीय राजेश भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य राकेश प्रमोद गोवारी आणि आशिष राजेश भोईर यांच्या माध्यमातून या ट्रॉफी स्पॉन्सर केले गेलेत. त्याच्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय आत्माराम बारक्या पडवळे यांच्या स्मरणार्थ सौजन्य प्रमोद पडवळे यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफी स्पॉन्सर झालेत. त्याच्यानंतर सामनावीर मयूर म्हात्रे तांडेल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आपण पाहिलं तर पंकज राधाकिशन भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. त्याच्यानंतर पिण्याचे पाणी 3 दिवस भूषण मोरेश्वर पडवळे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. संपूर्ण मंडप डेकोरेशन आपण जर पाहिलं तर द ग्रेट मराठाचे संस्थापक मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले या स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज जिग्नेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर निलेश चव्हाण उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. आणि त्याच्यानंतर तृतीय कॅश प्राइज आपण पाहिलं तर SM फिटनेसचे ऑनर्स शुभमभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. या सर्वांचं मी विजयदीप खोपरेपाड्याच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि असंच सदैव प्रेम विजयदीप खोपरेपाडा टीम वरती आपलं असू द्या. मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 46 धावांचं आणि या 46 धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकाश दानवी हिटमॅन फ्रॉम गिरीज, त्याला साथ देण्याकरिता मयूर भोईर. महेश माळीचा हा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिला तर सुंदर चेंडूच्या हालचाली केली गेले. ओ हो 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 हो, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं गेलंय. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल धावे ठिकाणी पूर्ण झाले आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक ओम झालाय जीवदानी गिरीज संघाचं. आता मात्र स्ट्राईक वरती असणार आहे मयूर. त्यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर टाकला गेलाय महेश माळीच्या माध्यमातून. वाईटच्या सरमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे 2. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू चांगला टाकला गेलाय. बॅट अँगल आपण पाहिलं तर
थोडं लवकर फिरवलं गेलं आणि चेंडू मात्र थोडासा मात्र लेट आला गेला. डॉट डिलिव्हरी. आयुष्यात कोणतीही गोष्ट मित्रांनो उघड नसते, परंतु आपल्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील तर सर्व काही चांगलं करता येतं. यावेळेस आपण पाहिलं तर षटपुल केला या ठिकाणी चेंडूला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. यस 4 धावा मिळणार आहेत, कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर जी रेषा आहे सीमारेषेची ती रेषा मात्र चेंडूने ओलांडले आणि चेंडू सीमारेषा पार झालाय. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद अडीज. शौकार या ठिकाणी पेश केलाय मयूर भोईरनं. धावफलक जाऊन पोहोचले 6च्या घरामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक महेश माळेच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका आहे पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पुढे आला. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 8च्या घरामध्ये. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चेंडू टाकून झालेत ते म्हणजेच 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. अजून सुद्धा 3 बॉल शिल्लक आहेत. 46 बनवायच्या 4 ओव्हर मध्ये मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस शॉर्ट पिच बॉल आणि त्याला फाय ठेवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. षटकार. एक चेंडू असणार आहे. एक वाईट बॉल टाकलाय. पहिल्या बॉल वरती 1, दुसरा वाईट, तिसरा डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर 2 आणि आता मात्र हा षटकार. एक चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे जीवदानी स्फोट गिरीज संघानं. 46 धावांचा पटलाक पूर्ण करायचंय. मयूरनं चांगली सुरुवात केली आहे. एक षटकार देखील आला, एक चौकार देखील त्याच्या बॅट मधनं आलाय आणि चांगला 7 आकाशचा देखील त्याला मिळाला जातोय. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. आता मात्र 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 31. चला थोडीशी घाई करा, अजून भरपूर सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे. आझाद वसई वर्सेस आपण पाहणार आहोत जरीमरी स्पोर्ट गोखिवरे, अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा वर्सेस सह्याद्री स्पोर्ट बापाने. क्या बात आहे. अजून चांगल्या फाईट आपल्याला जरूर पाहायला मिळतील, परंतु सध्या तरी एक मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जीवदानी स्पोर्ट गिरीज अगेन्स्ट होली क्रॉस घोडबंदर. जयेश पवार गोलंदाजी करण्यासाठी येतोय. टायगर चषकामध्ये बीबीपाडा या ठिकाणी चांगली बॉलिंग केली होती जयेश पवारनं. यावेळेस आपण पाहतोय जयेश पवारच्या विरोधामध्ये मयूर भोईरचा खेळ कसा राहतोय. मयूरनं चांगले बॅटिंग केली आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार रवाना झालाय. 6 धावांकरिता आलाय हा षटकार. धन्यवाद अडीज. या षटकाराचा सायनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 21 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू असणार आहे वाईट.
यावेळेस आपण पाहिला तर हा डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय जयेश पवारच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला तर एक षटकार जरूर आलाय, त्याच्यानंतर वाईट देखील हाताळला गेलाय. परंतु आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल या ठिकाणी येतोय. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. हा आलाय द ग्रेट मराठा चौकार 4. अडीचे धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 26 या कड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे ऑन साइडला. चेंडू जाते काऊ कॉर्नरच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 28 या कड्यावरती. चांगलं बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर भोईर. तो संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाला शोभे अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे ऑन साइडला. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. हा येतो आणखी एक आई महामाई देवी चषकाचा सुंदर शानदार वजनदार दमदार चौकार 4 रन. धन्यवाद डीजे. म्हटलं जातं स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवाल तर जग तुमच्या क्षमतेवर देखील विश्वास ठेवेल. आणि या ठिकाणी काय जबरदस्त बॅटिंग करतोय मयूर भोईर. यावेळेस डाव्या एष्टीवरती बॉल टाकला होता आणि काय जबरदस्त कृष्णा सातपुते कॉपीबॉल स्टाईल न हा षटकार या ठिकाणी खेचलाय. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहिली तर झाली आहे ती म्हणजे 38. 38 धावा अजून जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 मध्ये बनवायचे फक्त 8. पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व दाखवले या ठिकाणी. काय जबरदस्त परफॉर्मन्स यंगस्टार मयूर भोईरचा. मयूर भोईर म्हटलं तर दत्ता भोईर यांचे पुत्र. दत्ता भोईर यांचा देखील खेळ चांगला राहिलाय जीवदानी स्फोट गिरीजसाठी. आणि आता मात्र हर्ष भोईर आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मयूर भोईर हे 2 मुळे दत्ता भोईर यांचं अस्तित्व पुढं नेत असताना या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतं जीवदानी गिरीज टीमच्या माध्यमातून. सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली खेळी राहिली आहे मयूरची आणि चांगला प्रतिसाद देखील आकाशच्या माध्यमातून दिला जातो. आकाशला देखील माहिती आहे आता मात्र मयूर पूर्णपणे सेट झालाय. त्याच्या बॅटमधनं धावा येत आहेत आणि त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवणं हे आपल्या टीम साठी चांगलं आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय आणखी एक मोठा षटकार येतोय मयूरच्या बॅट मधनं. तर धावसंख्या आपण पाहिली तर समान झाले. आता मात्र 1 धावेची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे वर्चस्व दाखवलं या मॅच मध्ये जीवदानी स्फोट गिरीज टीमनं.
यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट आणि अशा अनुषंगाने या ठिकाणी मॅच जिंकलाय तो म्हणजेच जीवदानी स्पोर्ट गिरीज संघानं 46 धावा बनवल्या आहेत अवघ्या 13 बॉल मध्ये हा मॅच जिंकलाय. या ठिकाणी आपण पाहतोय कॅमेरामॅन फोकस करू जिथेच VIP बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर सानवी गोवारी यांना मात्र आमच्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जातं. राकेश ओरेंज मुलगी आहे सुंदर हसमुख चेहरा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. तर नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे तो म्हणजेच मयूर भोईरचा